2-3 ताळाच्या माडीच्या मालकाकडे जाण्यापेक्षा, काय म्हणेल मी, 100-150 एकराच्या मालकाकडे जाण्यापेक्षा अशा या लोकांचा इस्टेटीचा, पैशाचा आणि दानाचा, अध्यात्माचा, परमार्थाचा काही एक संबंध पाहायला न मिळालेली सुद्धा श्रीमंत लोक आजच्या या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. पण जेमतेम परिस्थिती असताना सुद्धा एवढा हा नामयज्ञ आयोजित नियोजित ज्या वारकऱ्याच्या घरी होतो त्याच्या इतका श्रीमंत जगाच्या पाठीवर कुणी नसतो, अशी ही व्याख्या आज मला अनुभवायला या ठिकाणी मिळालेली आहे. गोड असा हा तारडे परिवार आणि बाळाला, आमच्या सोहम बाळाला उदंड आयुष्याची कामना मागणी करण्यासाठी गोड असा हा नामयज्ञ म्हणजे 1 दिवसाचा आयोजित नियोजित केलेला सुंदर असा गजर कीर्तनाचा सोहळा, आनंदाचा सुंदर कीर्तनाचा गजर आहे, आनंदाचा सोहळा आहे. स्वर मला चालू ठेवा, नाही तर माझं कधी फिस्कन त्याचं सांगता येत नाही बरं का. हा काय माझ्या पुरता ठेवला तरी जमते, थोडासा नॉर्मल कमी करा. तर सुंदर अशा या 1 दिवसाचा नामयज्ञ या तारडी परिवाराच्या सुंदर अशा आयोजनातून नियोजनातून संपन्न या ठिकाणी होतोय. त्या अनुषंगानं निवडलेला माझ्या तुकोबरायांचा अभंग या ठिकाणी आहे. आगळी वेगळी आणि गोड अशा पद्धतीची मागणी आज तुकोबराय देवाकडे, भगवंताकडे करताना आम्हाला या अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये, भूमिकेमध्ये पाहण्याला या ठिकाणी मिळत आहे. अभंगाची प्रस्तावना भूमिका अतिशय सुंदर आहे. काय आता ही मागणी कधी काळी आमच्या मनात तरी येते का, आमच्या बुद्धीला तरी हा विचार शिवून या ठिकाणी जातोय का, आम्ही याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. जसा हा वारकऱ्यांचा मेळा, वैष्णवांचं हे घर काय शक्यतो पाहायला मिळत नाही, कारण अशी खानदानी अशी वैष्णव वारकरी आम्हाला सध्या तरी पाहायला मिळत नाही. कारण मी नेहमी म्हणत राहते, लोक आम्हाला येऊन म्हणतात, ताई हल्ली माळकरी फार लबाड झाले. काय ताई हल्ली माळकरी फार लबाड झाले. पण मी त्या लोकांना उत्तर देऊ इच्छिते, बाबा माळकरी लबाड नाहीत, लबाडांनी माळा घातल्यात बरं का. आणि ते लबाड माळकरी कोरोनानं पकडून दिले आम्हाला बरं का. ज्याला ज्याला कोरोना झाला अशा लबाड माळकऱ्यांनी काय केलं, माळी काढल्यात ना. तुमच्याकडे नव्हता आला का कोरोना? आलता ना, सगळीकडेच आला होता बरं का. असा हा कोरोना या लबाड माळकऱ्यांचा शोध लावून गेला बरं का. काही एक देवाशी घेणं देणं दाखवलं नाही, पण शिवाय देवाशिवाय त्या कालावधीमध्ये आम्हाला दुसरं कोणी दिसलंच नाही. कारण ज्याला आजार झाला, ज्याला हा रोग झाला, त्याला तुमच्याकडे भेटायला पाहुणे रावळे यायचे का बरं घरातले? कुणी नाही. देवाशिवाय कोण समोर दिसलं? कुणीच नाही. म्हणून त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या या भक्तीमध्ये, नामामध्ये आमचं जीवन आम्हाला खर्च करण्यासाठी या ठिकाणी जमलं पाहिजे. मग आल्या या जन्मामध्ये तर आम्हाला भगवंताची सेवा करायचीच, यामध्ये अजिबात शंका नाही. पण पुढे चालून जे जे जन्म आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्या जन्माचं सुद्धा प्रयोजन तुकोबरायांनी आधीच करून ठेवलंय. आणि त्याच अनुषंगानं ही गोड अशी मागणी तुकोबराय आज देवाकडे करतात. देवा, हा तर जन्म तुझ्या भक्तीत घालवायचा आहे, त्यात शंका नाही. पण इथून पुढचे जेवढे काही जन्म मला तू या ठिकाणी देशील ते संपूर्ण जन्म माझे अशाच वारकऱ्याच्या, वैष्णवाच्या घरी या ठिकाणी होऊ दे. तुकोबरायांचं नियोजन प्रयोजन बघा किती सुंदर अशा पद्धतीने आम्हाला दिसून आलं. कारण या वारकऱ्याच्या, वैष्णवाच्या घरी जर जन्म झाला तर माझंही जीवन या ठिकाणी सार्थकी लागेल, मलाही या भक्तीचा वारसा या ठिकाणी मिळेल. कारण घरामध्ये जन्माला आलेली लेकरं या घरातल्या मोठ्या माणसाचं अनुकरण करून, म्हणजे त्यांच्याकडून जे संस्कार आम्हाला मिळतायत त्या संस्काराच्या मार्फत पुढचं जीवन त्यांचं आपल्याला पाहण्यासाठी या ठिकाणी मिळत राहतं. आता मी तर म्हणते सोहम बाळाला निश्चित आनंद होणार, याच्यामध्ये शंका नाही. पण आमच्या तारडे नानांच्या पूर्वजांना सुद्धा आनंद होणार, यामध्ये सुद्धा अजिबात शंका नाही. नुसता पूर्वजांनाच आनंद होईल यात शंका नाही. तयाचा हरी Thank you.
तयाचा हरीख वाटे देवा. आपल्या हिताशी आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आमच्या नानांसारख्या लोकांना आपलं हित कशात आहे हे चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे, म्हणून आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला योग्य तो संस्कार आमच्याकडून पोहोचला पाहिजे, लागला पाहिजे या उद्देशानं अशा या आध्यात्मिक वाटेवर स्वतःही वाटचाल करतात. आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा वाटचाल करायला लावणारा हा संस्कार या सोहम बाळावर आज या ठिकाणी ते करतायत. म्हणजे या लोकांसारख्या या जीवाचा हरिक तयाचा हरीख वाटे देवा. मग कुणाचा हरिक वाटतो तर गीता भागवत करी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. तुकोबरायांसारख्या मोठ्या अधिकारी संतांनी सुद्धा या वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये माझं आयुष्य काहीतरी खर्च व्हावं हा मानस ही इच्छा या ठिकाणी व्यक्त करावी. अशी इतकीही मोठी ताकद या अध्यात्मामध्ये आहे. अध्यात्माच्या या मार्गावर वाटेवर वाटचाल करणाऱ्या या वैष्णवांमध्ये सुद्धा पाहायला मिळते. आणि मग निश्चितच याच्याही पुढे कशी यांची पुढी पिढी जन्माला येणार यामध्ये सुद्धा अजिबात शंका नाही. कारण अशी अध्यात्माची वाटचाल ज्या परिवारामध्ये आहे, ज्या कुटुंबामध्ये आहे, वारकरी संप्रदायाचा हा गोड वारसा ज्या परिवाराला या ठिकाणी मिळालेला आहे त्याची पुढची पिढी सुद्धा अशीच सुसंस्कृत जन्माला येणार, अजिबात शंका नाही. पुरावा माझ्या तुकोबरायांचा मी तुम्हाला देऊन जाईल. शुद्ध बीजा पोटी 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 शुद्ध बीजा काय परिणाम होतो? फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी. देहा देवाचे कारणी देहा देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी
अमृताची वाणी देह देवाचे कारणी निश्चित अशा या लोकांचा हरिक माझ्या जगाच्या मालकाला देवाला या ठिकाणी वाटावा आणि अशाच या शुद्ध विदाच्या पोटी ही फळे रसाळ गोमटी म्हणजे वारकरी संप्रदायासाठी काहीतरी आपण याचं देणं लागतो हा विचार करून जगणारी पिढी जन्माला येते, यात अजिबात तीळ मात्र ही शंका नाही। आणि अशाच या उद्देशानं माझ्या तुकोबरांनी स्वतः आता जो जन्म झालाय तो वैष्णवाच्या वारकऱ्याच्या घरी आहे, म्हणजे पिढी जात भजनाची भक्तीची परंपरा असलेल्या या घराण्यामध्ये तुकोबरांना जन्म मिळतोय। पण हा मिळाला म्हणून याच्यात समाधान तुकोबराय मानत नाही, पण इथून पुढच्या जन्माचं सुद्धा प्रयोजन नियोजन आधीच मग तुकोबरांना या ठिकाणी करून ठेवलंय। आता तुकोबरांच्या एकंदरीत सर्व अवताराचं जर चिंतन आम्ही या ठिकाणी केलं तर एकूण 6 अवतार आहेत। जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, एकूण 6 अवताराचं चिंतन शास्त्रानं तुकोबरांच्या अवताराचं आमच्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे। मग 6ही अवतारामध्ये तुकोबराय देवाची फक्त आणि फक्त भक्ती करतात, भक्तीचा सेवेचा मोबदला मागत नाही। आता एकूण मागणी मागणाऱ्यांचे देवाकडे भक्तीचा मोबदला मागणाऱ्यांचे 4 प्रकार या ठिकाणी पडतायत। पहिला प्रकार आहे सेवाही करत नाहीत मागणीही मागत नाही, याच्यामध्ये नास्तिक नावाचा वर्ग। दुसरा वर्ग सांगितला जातो जेवढी सेवा करतो तेवढीच मागणी मागतो। तिसरा वर्ग असा सांगितला जातो भक्ती कमी करतो सेवा कमी करतो पण मागणी मात्र खूप मोठ्या प्रमाणात करतो। त्या वर्गामध्ये माझ्या सकट आपण सगळेच येतो बरं का। काय आपण देवाची भक्ती कमी करतोय सेवा कमी करतोय पण मागणी मात्र खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करतोय। कारण आम्ही देवाला दर्शनाला देवाच्या जेव्हा जातो तेव्हा त्याच्याकडे 10 रुपयाचं नारळ, आता नारळाचे भाव वाढलेत 20 रुपयाचं धरा, 20 रुपयाचं नारळ देवाला वाढण्यासाठी घेऊन जातो आणि त्या 20 रुपयाचं नारळ त्याला अर्पण करून मागणी मागतो, वाढावे संतान गृही भावे धनधान्य। ही मागणी देवाकडे करणारा हा सामान्य संसारी जीव आहे। आता मला सांगा 20 रुपयात एवढ्या सगळं येतंय? वाढावे संतान गृही भावे धनधान्य या सगळ्या गोष्टी 20 रुपयात येतील? येत नाही। मागणी भक्ती आपली सेवा कमी आहे पण मागणी मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये करणारा म्हणजे मुळात आम्हाला सवयच लागली आहे। पण बघा फार गोड अशा पद्धतीचं चिंतन आम्हाला पाहायला मिळतं। संत हे देवाकडे मुळात त्यानं काही द्यावं म्हणून भक्ती करत नाहीये बरं का। काय संत हे देवाची भक्ती साधना त्यानं काही द्यावं म्हणून एकदम अपेक्षा विरहित भक्ती या संतांची आम्हाला त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। अचूक आणि समर्पक असं प्रमाण आहे बरं का। अशी प्रमाण देणारी सुद्धा गायक मंडळी सध्या मिळत नाही। माझं तर आज मी म्हणेल काहीतरी वेगळंच भाग्य उदायला आलंय बरं का। अशी ही रथी महारथी महाराज मंडळी, कारण हल्ली गायक वादक खूप जन्माला आली पण फक्त हमारी सुनो म्हणणारी जन्माला आली बरं का। पण प्रमाण देण्यासाठी वाजवण्यासाठी सुद्धा समय सूचकता हा गुणधर्म अतिशय महत्वाचा हल्ली कलाकारांकडे असणं फार फार गरजेचं आहे पण त्याचा अभाव मात्र आहे। पण इथे मात्र खूप गोड अशी मंडळी आहे आणि मुळात म्हणजे समय सूचकता नावाचा गुण हा मला या सर्वांकडे दर्शनाला मिळाला। सर्वांच्या चरणी वंदन। तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती। कशी आहे भक्तांची संतांची भक्ती साधना। जमीन आसमानचा अंतर आम्हाला पाहायला मिळतो आमच्या भक्तीत आणि यांच्या भक्तीत। आम्हाला संसारी जीवाला स्वभाव आमचा नडतो कारण आमचा स्वभाव कसा बनलाय की 20 रुपयाचा नारळ फोडायचा खूप सारी मोठी त्या
20 रुपयाच्या नारळाच्या मोबदल्यात त्याच्याकडे मागणी आम्हाला करायची सवय लागली. बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. बुद्धी स्फुरे अहर्निशी एरवी सर्वांच्या हृदय देशी. हा गटागटामध्ये चराचरामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेला वास करणारा भगवान परमात्मा तुमच्या आमच्या जवळच आहे. पण तो आम्हाला मिळत का नाही तर त्याचं कारण चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. मग आता हे चिवडण्यासाठी मुख्य प्रमुख कारण काय ते कारण सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. फक्त तुम्हाला दिसलं की नाही मला माहीत नाही. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था वो वही चला आए रे. उम्र का ये ताना बाना समझ ना पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे. ना देखे ना भाले ना जाने ना दाए रे दिशाहारा. असं हे अनावर मन आहे ना. जहा नहीं जाना था वो वही चला आए रे. हे सगळं चिवडण्याचं जर कारण काय आणि कोणी हे नासून जर घाण केली असेल तर ती त्या मनानं केली आहे. जिकडे जाऊ नको म्हटलं तिकडे ते हमखास माणसाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते जे आपल्या जवळ आहे अविट स्वरूपाचा जो भगवान परमात्मा आहे, अविट गे माय विटेना पण जवळी आहे तरी भेटेना असं हे संतांना वर्णन करावं लागलं. असा हा देव आम्हाला शोधायचा असेल तर काय आमच्याकडेच अंतरंगात तो झाकून अंतरंगाचं दार उघडून तो आम्हाला पाहावा लागेल. आता हा विषय आपला कुठून बाजूला झाला होता. हा सर्वागटी राम देहादेही असं हे भगवंताचं स्वरूप आहे. पण कधी त्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो का नाही. कारण चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली असं वर्णन आमचे संत या ठिकाणी करतात. काय विठ्ठल विठ्ठल कधी कधी होता असं. हा ते विठ्ठल विठ्ठल म्हणूनच नियोजन करून ठेवलंय आमच्यासाठी. बाळ वही खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तीर. इथून आपण बाजूला निसटलो होतो पण आलो परत जागेवर बरं का. आमचं बालक पण गेलं, तरुण पण गेलं, म्हातार पण गेलं तरी आम्ही अजून भक्तीला भजनाला लागलो नाही. पण संतांनी मात्र भक्ती केली आहे, परमार्थ केलाय. या अशा अनुषंगानं तुकोबरायांचे वडील बोलोबा नित्य नियम आहे पंढरपूरला जाण्याचा आणि वारीचा आनंद. घरी आल्यानंतर कणकाई मातेला सांगतायत आम्ही अजूनही एकदा पंढरपूरला गेलो नाही. तद्वज्ञायानं कणकाई माता सुद्धा अजूनपर्यंत पंढरपूरला गेलेल्या नव्हत्या. मग कधी काळी तसंच आमच्याही जीवनामध्ये आहे. अजून अशी बरीच लोक आहे की ज्यांना पंढरपूर म्हणजे कोणत्या भागात आहे, तिथे काय आहे हे कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही किंवा त्यांना माहिती नाही. अशा या पंढरपूरला कणकाई माता सुद्धा अजून गेलेल्या नाही. आणि मग बोलोबा घरी आल्यानंतर गोड असं त्या वारीतलं वातावरण आनंद सांगू लागले. कणकाई मातेच्या सुद्धा मनामध्ये इच्छा निर्माण झाली, मला सुद्धा तुमच्या सोबत पंढरपूरला या ठिकाणी यायचं आहे. मग पंढरपूरला येण्याचा हट्ट कणकाई मातेनं धरला. पण बोलोबा म्हणतात मी तुला नेऊ शकत नाही. त्याचं कारण काय
तर मी देवाकडे जातो. देव जरी माझ्याकडे काही मागा असं म्हटला तरी मी काही एक प्रकारचं मागत नाही. पण तुला जर देवाला नेलं तर निश्चित तू काहीतरी मागितल्याशिवाय राहणार नाही. कारण बाई माणसाच्या स्वभावाला चांगल्या पद्धतीनं जाणून बोलोबा या ठिकाणी आहेत. काहीतरी हे थोडं का होईना मागितल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी तुला वारीला नेऊ शकत नाही. आता महिला मंडळीचा एखादा ठराव जर सहज पद्धतीनं पास होत नसेल तर जाहीर अशी एक धमकी आहे. ती धमकी तुमच्याकडे आहे का? मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. जर माझ्या म्हटल्याप्रमाणे जर हे इथे होत नसेल तर मी कुठे जाईल? माहेरी निघून. अशाच काहीतरी स्वरूपाची धमकी कणकाई मातेकडून आली. तुम्ही जर मला वारीला नेलं नाही तर मी सुद्धा निघून जाईल, मी तुमच्याकडे राहणार नाही. बोलोबा म्हणतात ठीक आहे, तुला मी पंढरपूरला नेतो, पण मी म्हणेल तसं तुला करावं लागेल. काय करावं लागेल? इथून तिथून फक्त वारीचा आनंद तुला घेता येईल. चंद्रभागेमध्ये स्नान झालं, दर्शन रांगेत लागलो, देवासमोर गेलो रे गेलो. देव जरी काही मागा असं म्हटला तरी मागायचं मात्र नाही. तिथून पाहून न पाहायला सारखं ऐकून ऐकल्यासारखं करायचं, दर्शन घेऊन तिथून निमूटपणे माघारी फिरायचं. ठीक आहे, आपका हुकुम सर आखो पर. तुम्ही म्हणाल तसं मी करते, पण मला तुमच्या सोबत वारीला येऊ द्या. हट्ट आहे शेवटी, बाल हट्ट श्री हट्ट याच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. वारीचा कालावधी जवळ आला. दोघेही अगदी वारीचा आनंद घेत घेत पंढरपुरामध्ये या ठिकाणी पोहोचले. चंद्रभागेचं गोड स्नान झालं, दर्शन रांगेमध्ये लागले. बोलोबांचा नंबर आधी लागला. बोलोबा देवाचं दर्शन घेऊन नियमाप्रमाणे अगदी बोलोबा समोरून येतायत पाहून जगाच्या मालकानं मान खाली झुकवली. कारण आतापर्यंत एवढी पिढीजात भक्ती आहे, साधना आहे, आणि या भक्तीचा आतापर्यंत कुणीच या घराण्यामध्ये माझ्याकडे काही मोबदला मागितलेला नाही. म्हणून त्या भक्तीचं एवढं कर्ज देवाच्या डोक्यावर या ठिकाणी झालेलं आहे. जसे बोलोबा समोरून येताना पाहिले रे पाहिले की जगाच्या मालकानं आपली मान खाली झुकवावी, एवढी सेवा आमच्या बोलोबांच्या सुद्धा जीवनामध्ये आहे. बोलोबांचा नंबर लागला. नियमाप्रमाणे देव आजही काहीतरी मागा असं म्हटला, पण ऐकून न ऐकल्यासारखं केलं. दर्शन घेतलं. बोलोबा गरुड खांबाजवळ आपल्या बायकोची पत्नीची वाट पाहत उभे राहिले. कणकाई मातेचा प्रसंग, त्यांचा प्रसंग ऐका. कणकाई मातेचा आज देवाचा दर्शनाचा जीवनातला पहिलाच योग आहे. कारण आतापर्यंत पंढरपूरला त्या आलेल्या नाही. आम्ही 56 वाऱ्या पंढरपूरला गेलो, पण पाहिजे तेवढा जितका गोड तो भगवान परमात्मा दिसतो तेवढा गोड आजपर्यंत आम्हाला दिसला नाही. म्हणतात ना, त्याला पाहणाऱ्यांची संख्या लाखोना आहे, करोडोना आहे, पण तो सुद्धा सर्वांनाच दिसेल असं सांगता येत नाही. कारण तेवढं त्याला त्या नजरेनं पाहण्यासाठी ती नजर सुद्धा भक्तीनं आम्हाला साध्य करावी लागेल. जसा तो भगवान परमात्मा भक्तांना इतका सुंदर दिसला तसा तो आम्हाला दिसत नाही. त्याचं कारण काय? उदंड ऐकले उदंड वर्णिले चंद्र महिने ऐशी चंद्र भागा जीवनामध्ये देवाला पाहत आहेत आणि मग तो इतका सुंदर दिसला. आता तेवढा सुंदर तो आम्हाला दिसत नाही, पण पांडुरंगाची मूर्ती म्हणजे एक प्रकारचा आरसा आहे. मग आरशासमोर जर कुरूप माणूस जाऊन उभा राहिला तर त्याच्यात प्रतिबिंब सुद्धा कुरूपच दिसणार आहे, आणि सुंदर माणूस जर जाऊन उभा राहिला तर प्रतिबिंब सुद्धा सुंदरच दिसणार आहे. म्हणून काही लोकांना ती फक्त मूर्ती दिसते, काही लोकांना त्याच्यामध्ये प्रत्यक्ष विठ्ठल दिसतो. प्रत्यक्ष जगाचा मालक इतका सुंदर आहे, त्याचं गोड
लावी, तेवढी ती सुंदर नजर, सुंदर दृष्टी जर एकदा का आम्हाला अवगत झाली, प्राप्त झाली, की तो सुंदर जगाचा मालक मदनाचा पुतळा सुद्धा किती देखणा आहे ते त्याला पाहिल्यानंतर संतांनी केलेलं वर्णन आम्हाला वारंवार सांगून जातं. काय इतका देखणा, इतका सुंदर आहे. आणि एकदा का तो पाहिला की निश्चित आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का तो आवडला, परत जगाच्या पाठीवर आवडण्यासारखं काही शिल्लक राहणार नाही. आवडे हे रूप रोजी रे सगुण, पाहता लोचन सुखावले, तेने विधिले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. असा हा नंदाचा नंदन. मनाची काही वेगळीच अवस्था याला पाहिल्यानं आमची या ठिकाणी झाली, सगळ्याच संतांची झाली. योगी दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला माय देवाचा देव. पाहता पाहता मना न पुरे धनी. योग्यांनाही दुर्लभ असलेला भगवान परमात्मा मौली ज्ञानोबरांना जसा पाहायला मिळाला होता, अगदी तत्वज्ञान आज कनकाई मातेला सुद्धा तो पाहायला या ठिकाणी मिळाला. आणि अशीच अवस्था कनकाई मातेची सुद्धा झाली. मन अगदी वेधून गेलं, भानावर कनकाई माता राहत नाही. विठ्ठलाचा, पांडुरंगाचा आवाज कानामध्ये घुमू लागला. माझा भक्त आई साहेब आज माझ्या दरबारात येतात आणि प्रत्यक्ष जगाचा मालक म्हणजे मी समोर उभा असताना सुद्धा कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यामध्ये दुःख तुमचं मला दिसून येत आहे. काय त्या दुःखाचं कारण कळत नकळत उत्तर देण्यात आलं. देवा, खूप सारं सुखी समाधानी जीवन, आयुष्य, संसार माझ्या जीवनामध्ये मला तुझ्या कृपेनं प्राप्त झालाय. पण उणीव दुःख मात्र जीवनात एकच आहे की अजून मात्र कूस माझी पवित्र झालेली नाही. अजून पोटी मूल बाळ जन्माला आलेलं नाही. कनकाई माता कळत नकळत मनातलं, अंतकरणातलं दुःख देवाला सांगून गेल्या. आणि एकाही सेकंदाचा विलंब न करता देवानं लगेच आशीर्वाद या ठिकाणी देऊन टाकला. मुलगा होईल, मुलगा होईल, मुलगा होईल असं 3दा उच्चार देवाच्या मुखातून बाहेर या ठिकाणी पडतात. आनंदी आनंद कनकाई मातेला झाला. आनंदी प्रसन्न चेहरा घेऊन कनकाई माता पळतच आपल्या पतिराजाकडे या ठिकाणी आल्या. बोलोबांनी तो आनंदी चेहरा, कधी न एवढा आनंद कनकाई मातेच्या चेहऱ्यावर दिसला नाही. आणि आज कसा एवढा आनंदी चेहरा झाला म्हणून मनात शंका आली. काहीतरी घोळ झाला. काय मी घरून बोली करून आणली होती, काही देवाकडे मागायचं नाही. पण एवढा आनंद मिळतो याचा अर्थ काहीतरी झालंय. काय झालं विचारल्यानंतर देवानं मला विचारलं, कळत नकळत माझ्याकडून त्याचं उत्तर माझ्याकडून देण्यात आलं. देवानं विचारलं काय झालं, का दुःख आहे मनाच्या कोपऱ्यात एका. तेव्हा दुःखाचं कारण सांगितलं. देवानं मला लगेच आशीर्वाद दिला. अहो, एकदा नाही 3दा आशीर्वाद दिलाय. म्हणजे आपल्याला 3 बाळं होण्याचा आशीर्वाद देवाकडून घेऊन मी या ठिकाणी आलेली आहे. आता करुणा ती काशी तुम्ही केलीच आहे. मागू नका म्हटलं, पण काहीतरी तुम्ही देवाकडे मागितलंय. आता परत देवाकडे जा आणि नुसती मुलं दे असं न सांगता त्या पुढच्या पद्धतीची मागणी देवाकडे करून या. देवा, मुलं नुसती मुलंच देऊ नको, तर अशी मुलं दे जी सदैव तुझ्या भक्तीत, तुझ्या परमार्थामध्ये या ठिकाणी रममान झाली पाहिजे. कनकाई माता परत देवाकडे गेल्या आणि देवाला सांगून आल्या, देवा मुलं द्यायचीच असेल तर अशी दे. पुत्र देय ऐसा संता, तरी ज्या आवडे पंढरीनाथा. फक्त त्या मुलांना तू आणि तूच त्यांच्या जीवनामध्ये आवडला पाहिजे. मुलं द्यायची असेल तर अशी मुलं या ठिकाणी जन्माला दे. अनेक अशा भक्तांना त्यानं कल्पनेच्या पलीकडे या ठिकाणी दिलेलं आहे. अढळपदी बाळ वैसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्यू. कारण देवाचा देणं हा स्वभाव आहे, पण संतांचं मात्र
मात्र ठरलेलं आहे की काही एक मागायचं नाही, पण देवाचा आज तुकोबरायांकडे इतका आग्रह झाला की तुकोबरायांना सुद्धा जास्त काळ जास्त वेळ देवाचा अवमान करणं त्यांच्या बुद्धीला पटलं नाही, म्हणून तुकोबरायांकडे देव हट्ट करू लागला, काहीतरी मागा, मी माझं इंद्रपद देतो, ब्रह्मपद देतो, वैकुंठ देतो. देवा हे तुलाच लख लाभू दे, मला लागत नाही, तुझं इंद्रपदही नको, ब्रह्मपदही नको, वैकुंठ सुद्धा नको. ठीक आहे, पदाला तुम्ही नाही म्हणतात कारण पद हे किती वर्षाचं आहे? फक्त 5 वर्षाचं. त्याच्यातून खाली उतरला की माणूस परत दुःखी होतो. ठीक आहे, पदाला तुम्ही नकार देता, मान्य करतो, पण वैकुंठामध्ये मी राहतो, माझं हक्काचं माझं मालकीचं वैकुंठ या ठिकाणी आहे, त्या वैकुंठाला सुद्धा नाही नको म्हणताय तुकोबराय. काय वैकुंठ म्हणजे काय तालुक्या जिल्ह्याचं गाव आहे का? असं सहजासहजी ते वैकुंठ मिळत नाही. योगी लोक योग करून थकली, ज्ञानी लोक साधना ज्ञान कमवून या ठिकाणी थकली, कीर्तनकार लोक कीर्तन करून थकली, त्यांना स्वप्नात सुद्धा वैकुंठ पाहायला मिळत नाही. असं दुर्मिळातलं दुर्मिळ वैकुंठ मी तुम्हाला देऊ करतोय, खुशाल नाही नको म्हणताय. नको नको देवा, नको नको देवा वैकुंठ भुवन, नको नको देवा, नको नको देवा वैकुंठ भुवन, नको नको देवा, नको नको देवा वैकुंठ भुवन, नको नको देवा, नको नको देवा, नको नको देवा वैकुंठ भुवन, नको नको देवा, नको नको देवा वैकुंठ भुवन, नको नको देवा, नको नको देवा वैकुंठ भुवनी. वा वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. प्रमाण दोन्ही प्रमाणाचा अर्थ एक, संबंध एकच लागतो. वैकुंठासी आम्हा नको देवा, ते वैकुंठ मला लागत नाही, काय नाही, मला त्या वैकुंठाची अजिबात गोडी नाही, आवड नाही, तुकोबराय म्हणू लागले. मग तेव्हा देव म्हणतो वैकुंठ असं वैकुंठ तसं, खुशाल तुम्ही नाही म्हणताय. देवा ते वैकुंठ तुलाच राहू दे, मला त्याच्या गप्पा सांगू नको. आम्ही नवडे वैकुंठ शेषाचे शयन, काही एक आवड नाही, कारण मी वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. मी सुद्धा वैकुंठातूनच आलोय, मग परत तिथे मला जाण्याची काही एक आवड नाही. आणि तूच म्हणतो ना, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडते. मग देवा काय तुला जर देण्याची इच्छाच असेल ना, तर आता माझी मागणी तू लक्षपूर्वक या ठिकाणी ऐक. तुला तुझं वैकुंठ आवडत नाही, तुला तुझं शेषाचं शयन आवडत नाही, या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संतांच्या सदनामध्ये तू वैकुंठ सोडून राहण्यासाठी, या संतांच्या सदनामध्ये वैष्णवांच्या घरी राहण्यासाठी जर आला आहे, तर मला जर काही तुला देण्याची इच्छाच असेल, तर अशाच या वैष्णवांच्या सदना हरिदास
सुखाची घरी मज उपजवा जन्मांतरी. प्रथम चरणामध्ये तुकोबराय देवाकडे मागणी मागू लागले. देवा काय हे ऐशी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. बुद्धी स्फुरे अहर्निशी एरवी सर्वांच्या हृदय देशी. हा गटागटामध्ये चराचरामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेला वास करणारा भगवान परमात्मा तुमच्या आमच्या जवळच आहे, पण तो आम्हाला मिळत का नाही, तर त्याचं कारण चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. मग आता हे चिवडण्यासाठी मुख्य प्रमुख कारण काय, ते कारण सुद्धा सगळ्यांना माहीत आहे, फक्त तुम्हाला दिसलं की नाही मला माहीत नाही. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था वो वही चला आए रे. उम्र का ये ताना बाना समझ ना पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे. ना देखे ना भाले ना जाने ना दाए रे दिशाहारा. असं हे अनावर मन आहे ना. जहा नहीं जाना था वो वही चला आहे रे. हे सगळं चिवडण्याचं जर कारण काय, आणि कुणी हे नासून जर घाण केली असेल तर ती त्या मनानं केली आहे. जिकडे जाऊ नको म्हटलं तिकडे ते हमखास माणसाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते जे आपल्या जवळ आहे अविट स्वरूपाचा जो भगवान परमात्मा आहे, अविट घे माय विटेना, पण जवळी आहे तरी भेटेना, असं हे संतांना वर्णन करावं लागलं. असा हा देव आम्हाला शोधायचा असेल तर काय, आमच्याकडेच अंतरंगात तो झाकून अंतरंगाचं दार उघडून तो आम्हाला पाहावा लागेल. आता हा विषय आपला कुठून बाजूला झाला होता. हा सर्वागटी राम देहादेही असं हे भगवंताचं स्वरूप आहे. पण कधी त्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो का, नाही. कारण चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली असं वर्णन आमचे संत या ठिकाणी करतात. काय विठ्ठल विठ्ठल कधी कधी होतं असं. हा ते विठ्ठल विठ्ठल म्हणूनच नियोजन करून ठेवलं आमच्यासाठी. बाळ वही खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तीर. इथून आपण बाजूला निसटलो होतो पण आलो परत जागेवर बरं का. आमचं बालक पण गेलं, तरुण पण गेलं, म्हातार पण गेलं, तरी आम्ही अजून भक्तीला भजनाला लागलो नाही. पण संतांनी मात्र भक्ती केली आहे, परमार्थ केलाय. या अशा अनुषंगानं तुकोबरायांचे वडील बोलोबा नित्य नियम आहे पंढरपूरला जाण्याचा आणि वारीचा आनंद. घरी आल्यानंतर कणकाई मातेला सांगतायत आम्ही अजूनही एकदा पंढरपूरला गेलो नाही. तद्वज्ञायानं कणकाई माता सुद्धा अजूनपर्यंत पंढरपूरला गेलेल्या नव्हत्या. मग कधी काळी तसंच आमच्याही जीवनामध्ये आहे. अजून अशी बरीच लोक आहे की ज्यांना पंढरपूर म्हणजे कोणत्या भागात आहे, तिथे काय आहे हे कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही किंवा त्यांना माहिती नाही. अशा या पंढरपूरला कणकाई माता सुद्धा अजून गेलेल्या नाही. आणि मग बोलोबा घरी आल्यानंतर गोड असं त्या वारीतलं वातावरण आनंद सांगू लागले. कणकाई मातेच्या सुद्धा मनामध्ये इच्छा निर्माण झाली, मला सुद्धा तुमच्या सोबत पंढरपूरला या ठिकाणी यायचं आहे. मग पंढरपूरला येण्याचा हट्ट कणकाई मातेनं धरला. पण बोलोबा म्हणतात मी तुला नेऊ शकत नाही. त्याचं कारण काय, तर मी देवाकडे जातो, देव जरी माझ्याकडे काही मागा असं म्हटला तरी मी काही एक प्रकारचं मागत नाही. पण तुला जर देवाला नेलं तर निश्चित तू काहीतरी मागितल्याशिवाय राहणार नाही. कारण बाई माणसाच्या स्वभावाला चांगल्या पद्धतीनं जाणून बोलोबा या ठिकाणी आहेत. काहीतरी हे थोडं का होईना मागितल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी तुला वारीला नेऊ शकत नाही. आता महिला मंडळीचा एखादा ठराव जर सहज पद्धतीनं पास होत नसेल तर जाहीर अशी एक धमकी आहे. ती धमकी तुमच्याकडे आहे का? मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. जर माझ्या म्हटल्याप्रमाणे जर हे इथे होत नसेल तर मी कुठे जाईल?
माहेरी निघून अशाच काहीतरी स्वरूपाची धमकी कणकाई मातेकडून आली. तुम्ही जर मला वारीला नेलं नाही तर मी सुद्धा निघून जाईल, मी तुमच्याकडे राहणार नाही. बोलोबा म्हणतात ठीक आहे, तुला मी पंढरपूरला नेतो, पण मी म्हणेल तसं तुला करावं लागेल. काय करावं लागेल? इथून तिथून फक्त वारीचा आनंद तुला घेता येईल. चंद्रभागेमध्ये स्नान झालं, दर्शन रांगेत लागलो, देवासमोर गेलो रे गेलो. देव जरी काही मागा असं म्हटला तरी मागायचं मात्र नाही. तिथून पाहून न पाहिल्यासारखं, ऐकून न ऐकल्यासारखं करायचं, दर्शन घेऊन तिथून निमूटपणे माघारी फिरायचं. ठीक आहे, आपका हुकुम सर आखो पर, तुम्ही म्हणाल तसं मी करते, पण मला तुमच्या सोबत वारीला येऊ द्या. हट्ट आहे शेवटी, बाल हट्ट श्री हट्ट, याच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. वारीचा कालावधी जवळ आला. दोघेही अगदी वारीचा आनंद घेत घेत पंढरपुरामध्ये या ठिकाणी पोहोचले. चंद्रभागेचं गोड स्नान झालं, दर्शन रांगेमध्ये लागले. बोलोबांचा नंबर आधी लागला. बोलोबा देवाचं दर्शन घेऊन नियमाप्रमाणे अगदी बोलोबा समोरून येतायत पाहून जगाच्या मालकानं मान खाली झुकवली. कारण आतापर्यंत एवढी पिढी जात भक्ती आहे, साधना आहे, आणि या भक्तीचा आतापर्यंत कुणीच या घराण्यामध्ये माझ्याकडे काही मोबदला मागितलेला नाही. म्हणून त्या भक्तीचं एवढं कर्ज देवाच्या डोक्यावर या ठिकाणी झालेलं आहे. जशी बोलोबा समोरून येताना पाहिले रे पाहिले की जगाच्या मालकानं आपली मान खाली झुकवावी, एवढी सेवा आमच्या बोलोबांच्या सुद्धा जीवनामध्ये आहे. बोलोबांचा नंबर लागला. नियमाप्रमाणे देव आजही काहीतरी मागा असं म्हटला, पण ऐकून न ऐकल्यासारखं केलं. दर्शन घेतलं. बोलोबा गरुड खांबाजवळ आपल्या बायकोची पत्नीची वाट पाहत उभे राहिले. कणकाई मातेचा प्रसंग, त्यांचा प्रसंग ऐका. कणकाई मातेचा आज देवाचा दर्शनाचा जीवनातला पहिलाच योग आहे. कारण आतापर्यंत पंढरपूरला त्या आलेल्या नाही. आम्ही 56 वाऱ्या पंढरपूरला गेलो, पण पाहिजे तेवढा जितका गोड तो भगवान परमात्मा दिसतो तेवढा गोड आजपर्यंत आम्हाला दिसला नाही. म्हणतात ना, त्याला पाहणाऱ्यांची संख्या लाखोना आहे, करोडोना आहे, पण तो सुद्धा सर्वांनाच दिसेल असं सांगता येत नाही. कारण तेवढं त्याला त्या नजरेनं पाहण्यासाठी ती नजर सुद्धा भक्तीनं आम्हाला साध्य करावी लागेल. जसा तो भगवान परमात्मा भक्तांना इतका सुंदर दिसला तसा तो आम्हाला दिसत नाही. त्याचं कारण काय? उदंड ऐकले, उदंड वर्णले चंद्र महिने, ऐशी चंद्र भागा, ऐशी चंद्र जीवनामध्ये देवाला पाहत आहेत आणि मग तो इतका सुंदर दिसला. आता तेवढा सुंदर तो आम्हाला दिसत नाही, पण पांडुरंगाची मूर्ती म्हणजे एक प्रकारचा आरसा आहे. मग आरशासमोर जर कुरूप माणूस जाऊन उभा राहिला तर त्याच्यात प्रतिबिंब सुद्धा कुरूपच दिसणार आहे, आणि सुंदर माणूस जर जाऊन उभा राहिला तर प्रतिबिंब सुद्धा सुंदरच दिसणार आहे. म्हणून काही लोकांना ती फक्त मूर्ती दिसते, काही लोकांना त्याच्यामध्ये प्रत्यक्ष विठ्ठल दिसतो. प्रत्यक्ष जगाचा मालक इतका सुंदर आहे, त्याचं गोड तेवढी ती सुंदर नजर, सुंदर दृष्टी जर एकदा का आम्हाला अवगत झाली, प्राप्त झाली,
की तो सुंदर जगाचा मालक मदनाचा पुतळा सुद्धा किती देखणा आहे ते त्याला पाहिल्यानंतर संतांनी केलेलं वर्णन आम्हाला वारंवार सांगून जातं. काय इतका देखणा इतका सुंदर आहे आणि एकदा का तो पाहिला की निश्चित आवडल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा का तो आवडला परत जगाच्या पाठीवर आवडण्यासारखं काही शिल्लक राहणार नाही. आवडे हे रूप ओजी रे सगुण पाहता लोचन सुखावले तेरे विधिले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. असा हा नंदाचा नंदन मनाची काही वेगळीच अवस्था याला पाहिल्यानं आमची या ठिकाणी झाली, सगळ्याच संतांची झाली. योगी दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी पाहता पाहता मना न पुरे धनी पाहता पाहता मना न पुरे धनी. योग्यांनाही दुर्लभ असलेला भगवान परमात्मा मौली ज्ञानोबरांना जसा पाहायला मिळाला होता अगदी तत्वज्ञान आज कनकाई मातेला सुद्धा तो पाहायला या ठिकाणी मिळाला. आणि अशीच अवस्था कनकाई मातेची सुद्धा झाली. मन अगदी वेधून गेलं, भानावर कनकाई माता राहत नाही. विठ्ठलाचा पांडुरंगाचा आवाज कानामध्ये घुमू लागला. माझा भक्त आई साहेब आज माझ्या दरबारात येतात आणि प्रत्यक्ष जगाचा मालक म्हणजे मी समोर उभा असताना सुद्धा कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यामध्ये दुःख तुमचं मला दिसून येत आहे. काय त्या दुःखाचं कारण कळत नकळत उत्तर देण्यात आलं. देवा खूप सारं सुखी समाधानी जीवन आयुष्य संसार माझ्या जीवनामध्ये मला तुझ्या कृपेनं प्राप्त झालाय, पण उणीव दुःख मात्र जीवनात एकच आहे की अजून मात्र कूस माझी पवित्र झालेली नाही, अजून पोटी मूल बाळ जन्माला आलेलं नाही. कणकाई माता कळत नकळत मनातलं अंतकरणातलं दुःख देवाला सांगून गेल्या आणि एकाही सेकंदाचा विलंब न करता देवानं लगेच आशीर्वाद या ठिकाणी देऊन टाकला. मुलगा होईल मुलगा होईल मुलगा होईल असं तीनदा उच्चार देवाच्या मुखातून बाहेर या ठिकाणी पडतात. आनंदी आनंद कणकाई मातेला झाला. आनंदी प्रसन्न चेहरा घेऊन कणकाई माता पळतच आपल्या पतिराजाकडे या ठिकाणी आल्या. बोलोबांनी तो आनंदी चेहरा कधी न एवढा आनंद कणकाई मातेच्या चेहऱ्यावर दिसला नाही आणि आज कसा एवढा आनंदी चेहरा झाला म्हणून मनात शंका आली. काहीतरी घोळ झाला. काय मी घरून बोली करून आणली होती, काही देवाकडे मागायचं नाही, पण एवढा आनंद मिळतो याचा अर्थ काहीतरी झालंय. काय झालं विचारल्यानंतर देवानं मला विचारलं, कळत नकळत माझ्याकडून त्याचं उत्तर माझ्याकडून देण्यात आलं. देवानं विचारलं काय झालं, का दुःख आहे मनाच्या कोपऱ्यात एका, तेव्हा दुःखाचं कारण सांगितलं. देवानं मला लगेच आशीर्वाद दिला. अहो एकदा नाही तीनदा आशीर्वाद दिलाय, म्हणजे आपल्याला 3 बाळं होण्याचा आशीर्वाद देवाकडून घेऊन मी या ठिकाणी आलेली आहे. आता करू नाही ती काशी तुम्ही केलीच आहे, मागू नका म्हटलं पण काहीतरी तुम्ही देवाकडे मागितलंय. आता परत देवाकडे जा आणि नुसती मुलं दे असं न सांगता त्या पुढच्या पद्धतीची मागणी देवाकडे करून या. देवा मुलं नुसती मुलंच देऊ नको, तर अशी मुलं दे जी सदैव तुझ्या भक्तीत तुझ्या परमार्थामध्ये या ठिकाणी रममाण झाली पाहिजे. कणकाई माता परत देवाकडे गेल्या आणि देवाला सांगून आल्या, देवा मुलं द्यायचीच असेल तर अशी दे. पुत्र देय ऐसा संता तरी जा आवडे पंढरीनाथा. फक्त त्या मुलांना तू आणि तूच त्यांच्या जीवनामध्ये आवडला पाहिजे. मुलं द्यायची असेल तर अशी मुलं या ठिकाणी जन्माला दे. अनेक अशा भक्तांना त्यानं कल्पनेच्या पलीकडे या ठिकाणी दिलेलं आहे. अढळपदी बाळ वैसविला ध्रुव क्षीराचा सागर उपमन्यू. कारण देवाचा देणं हा स्वभाव आहे, पण संतांचं मात्र ठरलेलं आहे की काही एक मागायचं नाही. पण देवाचा आज तुकोबरायांकडे इतका आग्रह झाला की
तुकोबरायांना सुद्धा जास्त काळ जास्त वेळ देवाचा अवमान करणं त्यांच्या बुद्धीला पटलं नाही. म्हणून तुकोबरायांकडे देव हट्ट करू लागला, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मी माझं इंद्रपद देतो, ब्रह्मपद देतो, वैकुंठ देतो. देवा हे तुझं तुलाच लख लाभू दे, मला लागत नाही. तुझं इंद्रपदही नको, ब्रह्मपदही नको, वैकुंठ सुद्धा नको. ठीक आहे, पदाला तुम्ही नाही म्हणतात कारण पद हे किती वर्षाचं आहे? फक्त 5 वर्षाचं. त्याच्यातून खाली उतरला की माणूस परत दुःखी होतो. ठीक आहे, पदाला तुम्ही नकार देता, मान्य करतो. पण वैकुंठामध्ये मी राहतो, माझं हक्काचं, माझं मालकीचं वैकुंठ या ठिकाणी आहे. त्या वैकुंठाला सुद्धा नाही नको म्हणताय तुकोबराय. काय वैकुंठ म्हणजे काय तालुक्या जिल्ह्याचं गाव आहे का? असं सहजासहजी ते वैकुंठ मिळत नाही. योगी लोक योग करून करून थकली, ज्ञानी लोक साधना ज्ञान कमवून कमवून या ठिकाणी थकली, कीर्तनकार लोक कीर्तन करून करून थकली, त्यांना स्वप्नात सुद्धा वैकुंठ पाहायला मिळत नाही. असं दुर्मिळातलं दुर्मिळ वैकुंठ मी तुम्हाला देऊ करतोय, खुशाल नाही नको म्हणताय. नको नको देवा, नको नको देवा वैकुंठ भुवन, नको नको देवा, नको नको देवा वैकुंठ भुवन, नको नको देवा, नको नको देवा भुवन, नको नको देवा, नको नको देवा, नको नको देवा वैकुंठ भुवन, नको नको देवा, नको नको देवा वैकुंठ भुवन, नको नको देवा, नको नको देवा वैकुंठ भुवनी. वा वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. प्रमाण दोन्ही प्रमाणाचा अर्थ एक, संबंध एकच लागतो. वैकुंठासी आम्हा नको देवा, ते वैकुंठ मला लागत नाही, काय नाही, मला त्या वैकुंठाची अजिबात गोडी नाही, आवड नाही, तुकोबराय म्हणू लागले. मग तेव्हा देव म्हणतो वैकुंठ असं वैकुंठ तसं, खुशाल तुम्ही नाही म्हणताय. देवा ते वैकुंठ तुझं तुलाच राहू दे, मला त्याच्या गप्पा सांगू नको. आम्ही नवडे वैकुंठ शेषाचे शयन, काही एक आवड नाही, कारण मी वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. मी सुद्धा वैकुंठातूनच आलोय, मग परत तिथे मला जाण्याची काही एक आवड नाही. आणि तूच म्हणतो ना, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडते. मग देवा काय तुला जर देण्याची इच्छाच असेल ना, तर आता माझी मागणी तू लक्षपूर्वक या ठिकाणी आहे. तुला तुझं वैकुंठ आवडत नाही, तुला तुझं शेषाचं शयन आवडत नाही, या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. संतांच्या सदनामध्ये तू वैकुंठ सोडून राहण्यासाठी, या संतांच्या सदनामध्ये वैष्णवांच्या घरी राहण्यासाठी जर आला आहे, तर मला जर काही तुला देण्याची इच्छाच असेल, तर अशाच या वैष्णवांच्या सदना
बसाची घरी मज उपजवा जन्मांतरी. प्रथम चरणामध्ये तुकोबराय देवाकडे मागणी मागू लागले. देवा, काही जर तुला देण्याची इच्छाच असेल ना तर माझी एक इच्छा ऐक. इच्छा ऐक. मग काय मी देवाकडे तुमच्याकडे या ठिकाणी मागतो तर ज्या वैष्णवांच्या सदनामध्ये हरिदासांच्या वैष्णवांच्या घरी तुला राहण्यासाठी आवडतो ना, अशा त्या वैष्णवांच्या सदनामध्ये हरिदासांच्या घरी माझा इथून पुढचे जेवढे काही जन्म असतील ते सर्व जन्म मला तू त्यांच्या घरी मिळवून दे. मग तुकोबरांनी इच्छा देवासमोर व्यक्त केली. तेव्हा देवाला वाटलं मागून मागून काय मागितलं. आता आपण विनोदाच्या भावनेनं एक म्हण अशी म्हणतो, मागण्यासाठी राजा उदार झाला पण मागून मागितलं म्हणे काय, तंबाखूला. मागण्यासाठी कोण आहे, देण्यासाठी कोण आहे, जगाचा मालक आहे. पण तरी तुकोबरांनी मागणी काय केली, अगदी सर्वसाधारण मागणी या ठिकाणी केलेली आहे. मग देव जरा आश्चर्यचकित झाला तुकोबरांची मागणी ऐकून. तुकोबराय, मला वाटलं एखाद्या मोठ्या राजकारण्याच्या घरी जन्म मागता, मला वाटलं एखाद्या मोठ्या श्रीमंताच्या नटाच्या नटीच्या घरी जन्म तुम्ही मागितला मागता असं वाटलं. पण तुकोबरांची मागणी ऐकून देवाला थोडं आश्चर्य वाटलं. काय मागितलं म्हणे, हरिदासाच्या घरी जन्म. पण देवाला ठाऊक आहे तुकोबराय मागतात याचा अर्थ काहीतरी तथ्य याच्यामध्ये असल्याशिवाय राहणार नाही. मग देवानं परत एक 2-3 प्रश्न तुकोबरांना विचारले. एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या, लगेच तुमची इच्छा मागणी मी पूर्ण करायला तयार आहे. मग कोण हे हरिदास, कसे असतात ते हरीचे दास, आणि असं काय असतं या हरिदासांच्या घरी जेणेकरून तुमच्यासारख्या संतांनी यांच्या घरी जन्म या ठिकाणी मागावा. तेव्हा तुकोबरांनी सांगायला सुरुवात केली. देवा, जे कृष्णाचे रामाचे हरीचे दास आहेत ना त्यांना हरिदास म्हणतात, त्यात शंका नाही. पण खऱ्या अर्थानं हरी ज्यांचा दास आहे ना त्यांना हरिदास या ठिकाणी म्हटलेलं आहे. कसे असतात, काय लक्षण या हरिदासांचे, हरितैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, होनी राहती उदास, बळकट कास भक्तीची. ज्यांची कास बळकट आहे ना देवा भक्तीचे, हरितैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस. एकूण ही लक्षणं ज्यांच्यामध्ये दिसून येतात ना त्यांना हरिदास या ठिकाणी म्हणतात. आणि असं काय असतं तुकोबराय या हरिदासांच्या घरी हे जेव्हा विचारलं तेव्हा तुकोबराय अगदी आनंदानं देवाला सांगू लागले. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा झण झणती टाळ, सदा झण झणती टाळ. हा वैष्णवा त्याची वाट पाहे रघुनंदन म्हणतात ना, भाग्यवंता घरी
भजन पूजन असा हा भाग्यवान वैष्णव आहे, वारकरी आहे. सदैव अखंड 24 तास याच्या घरी देवाचं नाम या ठिकाणी चालू राहतं ना देवा. या कारणास्तव मी यांच्या घरी तुझ्याकडे जन्म या ठिकाणी मागतोय. मनसी काही मागा हे देगा पांडुरंगा. काही मागा असं म्हणत असशील तर अशाच या पद्धतीची मागणी मी तुझ्याकडे आज या ठिकाणी करतो. तुकोबराय म्हटले माझ्याकडे आता जास्त वेळ राहिला नाही, इथून पुढचं काय तुला बोलायचं असेल ते पटपट तू माझ्याकडे बोल आणि मी त्या बोलण्याला उत्तर या ठिकाणी देतो. तुकोबराय देव म्हणू लागले तुकोबरायांना, तुकोबराय ठीक आहे, तुमच्या म्हटल्याप्रमाणे तुमचं म्हणणं आता मला पटलंय. तुमच्या म्हटल्याप्रमाणे हरिदासाच्या घरी जन्म मी तुम्हाला दिला, तुमची मागणी मी पूर्ण केली. पण या सरसर अजून जर काही तुम्हाला इच्छा असेल, मागायचं असेल तर तेही लगोलग तुम्ही लगेच मागून घ्या. मग तुकोबराय त्याच्याही पुढची मागणी करताना गोड वर्णन करता. तुकोबराय म्हणतात देवा संता लोटांगणी लोटांगणी संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. तुकोबरांनी पुढची मागणी करताना मागणं मागितलंय देवाकडे. देवा हरिदासाच्या घरी जन्म झाल्यानंतर हरिदासांच्या घरी हरिदासच येणार. कारण जिथे विचारामध्ये साम्य आहे, विचारांमध्ये सारखेपणा आहे, तिथेच मैत्री या ठिकाणी होत राहते. हरिदासांची मैत्री हरिदासांसोबतच होणार, भक्तांची मैत्री भक्तांसोबतच होणार. जसं आपल्या दृष्टिकोनातून शिक्षकाचा मित्र शिक्षक असतो, डॉक्टरचा मित्र डॉक्टरच असतो, पोलिसाचा मित्र पोलिसच असतो, घेणाऱ्याचा मित्र पिणारा असतो बरं का. काय जिथे विचारांमध्ये सारखेपणा असतो तिथे मैत्री या ठिकाणी होत राहते. मग हरिदासांच्या घरी सुद्धा हरिदासच येणार. मग आमच्या घरी साधू संत भक्त आल्यानंतर तेव्हा हल्लीच्या मुलांना जसं पाया पडायची लाज वाटते ना, तुमच्याकडे वाटते का? नाही ना. हा चांगले लोक आहेत बरं का. हा तुमचा बीड परभणी भाग म्हटल्यानंतर परमार्थ अध्यात्म कसं असावं, परमार्थ जीवनामध्ये कसा असावा हे तुमच्या भागातल्या लोकांकडे पाहून आमच्या तिकडची लोक शिकतात बरं का. हां हां अगदी संतांच्या हरिदासांच्या घरी संत भक्त आल्यानंतर देवा हल्लीच्या मुलींना जसं शाळेचं कॉलेजचं मोबाईलचं टीव्हीचं वारं लागल्यामुळे थोडी विचारामध्ये अधिकच शहाणपणा ज्यांच्या आलेला आहे त्या लोकांना हे महाराज बिराज ते काही म्हणत नाही. साधू संत देव धर्म देश यांना या गोष्टीशी काही एक घेणं देणं नाही. अशा लोकांना पाया पडायची लाज सध्या काळामध्ये वाटते ना, तुकोबरांना त्याची भीती वाटली बरं का. ते वरदान मागितलंय देवाकडे. देवा अशा या साधू संतांची लाज पाया पडण्याची लाज माझ्या अंतकरणामध्ये कधी एकदा येऊ देऊ नको. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. आता पाया पडणं ही एक नुसती शारीरिक कृती नसून
ते तुमच्या आमच्या स्वभावामधला अतिशय महत्वाच्या गुणाचं दर्शन या ठिकाणी करून देत राहते बरं का. जो गुण कोणता तर नम्रता नावाचा गुण. महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचते, नम्रता नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. पाया सुद्धा तोच पडू शकतो ज्याच्या अंगी नम्रता नावाचा गुण या ठिकाणी राहतो. अशी ही नम्रता तुकोबरांनी देवाकडे मागितली. ठीक आहे, अजून काही लागतं का? लगेच लगोलग या ठिकाणी मागून घ्या. मी आपलं माझं कसं असतं माहितीये, विरोधी पक्षाचा मोर्चा निघायच्या आधी मी इज्जतीत राजीनामा देत राहते बरं का. जवळपास 25% मोर्चा गेलाय घरी. पण आता प्रॉब्लेम आहे एक, मला सासू सुनेचं नवरा बायकोचं सांगता येत नाही. माझं विरहित न कराव्या गोष्टी. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. इथे फक्त भक्तीच्या ज्ञानाच्या या गोष्टी होणं तितकंच गरजेचं आहे. असो, प्रमाण झालं. एका जनार्दनी आमचे काय बाजायला. हा, काय लगोलग तुकोबरायांना देव म्हणू लागला. अजून काही लागतंय का? ठीक आहे, लगेच मागून घ्या. तर याच्याही पुढची गोड मागणी तुकोबराय करतात. देवा हरिदास सगळी संतांची मांदियाळी जेव्हा एकत्रित होते ना, तर तिथे फक्त आणि फक्त देव हा एकमेव विषय त्यांच्याकडे बोलण्यासाठी राहतो. आता आम्ही बोलतो ते वेगळं, संत बोलतात ते वेगळं. आमच्याकडे माणूस एक आहे आणि विषय 17 आहेत बरं का. काय बोलण्यासाठी माणूस आमच्याकडे एक आहे आणि विषय 17 आहेत. पण संतांकडे भक्तांकडे विषय तो त्यांचा झाला नारायण. 17 जणी जरी समोर आले बोलण्यासाठी, पण विषय मात्र एकच आहे. सर्व भावे त्यांचे देव भांडवल आणि कते बोल न बोलती. देवाच्या व्यतिरिक्त ते काही बोलणार नाही. म्हणजे अखंड तुझं भजन करणार, कीर्तन करणार. आणि या भजनात कीर्तनात तुझ्या मला नाचून आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणून नाचण्यासाठी माझ्या अंगात माझ्या शरीरात तू एवढी तू
विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेनं संकल्पित वेळेमध्ये झालेली सेवा जी आपल्या सर्वांना आमच्या सोहम बाळाला उदंड आयुष्य मिळावं ही कामना आज भगवंताच्या चरणी या ठिकाणी करायची आहे। आणि ही कामना अगदी गोड अशा पद्धतीनं भगवंताच्या चरणी भगवंताच्या मनापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर गोड आपलं सर शेवट माझ्या सेवेचा नियम म्हणून एक अर्धा मिनिट संतांच्या नामाचा गजर होईल। ते भजन ज्याला ज्याला हात आहेत ज्याला ज्याला म्हणजे भजन करण्यासाठी आवडतं अशा लोकांनी त्या हातानं मुखानं गोड असं टाळी वाजून आनंद त्या भजनाचा या ठिकाणी घ्यायचा आहे। मी तुम्हाला फोर्स करणार नाही, असतील त्या हात तर करा। गारटले ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव संगत करणाऱ्या सर्वच महाराज मंडळींचे वारकरी मंडळींचे मनस्वी आभार व्यक्त करून सर्वांच्या चरणी वंदन या ठिकाणी करते। आदरणीय आमचे पंचाबाबा असतील आदी करून सर्वच आमच्या तारडे परिवाराच्या प्रेमाची माणसं या ठिकाणी असतील सर्वांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करून वाणीला इथेच पूर्णविराम। ज्ञानेश्वर